नमस्कार, मैं निशा अंसारी वॉइस ऑफ महाराष्ट्र के साथ में। और आज हम वार्ड क्रमांक मुंबईच्या 223 मध्ये आहे आणि 223 मध्ये का आहे की 223 वार्ड शिवसेनाचा वार्ड आहे। शिवसेनेचे सगळे पदाधिकाऱ्यांनी जंतर मंतरवर जे आंदोलन चाललेलं आहे 2-3 दिवस नव्हे तर पूर्ण महिनाभर आंदोलन चालू आहे आणि शिक्षा मंत्र्याचा त्यांना रिकग्निशन पाहिजे याकरिता या आंदोलनामध्ये 29 बालक 29 मुले 29 स्टुडंट मेलेले आहे। पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ते मेलेले व्यक्तीला श्रद्धांजली देण्याकरिता आजचा हा कार्यक्रम होता। पण आता देशामध्ये श्रद्धांजली देणं पण मोठी कठीणाई झालेली आहे की जर श्रद्धांजली द्यायला गेले तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल, तुम्हाला कस्टडीत जावं लागेल। यासाठी श्रीप देशमुख आपल्या सोबत आहेत। श्रीप देशमुख जी, आजच्या या विषयावर जे श्रद्धांजली कार्यक्रम आपण घेतले आणि तुम्हाला पोलिसांनी डिटेन केला तर पोलिसांनी त्याबद्दल काय म्हटलंय? पोलिसांचं असं म्हणणं आहे की 144 कलम लागू आहे, तुम्ही काही करू शकत नाही। अरे मला असं कसं साहेब, आम्ही जे आहे श्रद्धांजली सभा ही केलेली आयोजित केलेली आहे। लोक येऊन तिथं श्रद्धांजलीसाठी काय करतात, फुलं टाकतात आणि पाया पडतात आणि निघून जातात। पण ह्यांच्या पोलिसांची एवढी जोरदार म्हणजे धक्काबुक्की झाली त्यावेळेला एवढा, आणि त्याच्या वेळेला काय लोक असतात त्यांच्या मनातून येतं ना, काही ते असतं ते बाहेर येतं ना। भारत माता की जय हा कुठला मोठा गुन्हा आहे मला सांगा? भारत माता की जय बोलणं गुन्हा आहे का? हा गुन्हा नाही ना, मग का डिटेन करतात पोलीस? ये जब जब यहाँ की सरकार डरती है पुलिस को आगे करती है, और हम पुलिस से न सरकार से डरते नहीं, हम संविधान से डरते हैं। हम संविधान के मुताबिक चलने वाले लोग हैं। शरीफ देशमुख साहेब, जसं ज्या प्रकारे तुम्ही म्हटले की संविधान बरोबर सगळे देश चालतोय, पण आता महाराष्ट्राच्या सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना असं वाटते की तुम्ही कुठे ना कुठेतरी श्रद्धांजलीच्या नावाखाली, आंदोलनाच्या नावाखाली जे युवा वर्ग आहे बीजेपीच्या जो सोबत आहे त्यांना कुठे ना कुठेतरी तुम्ही मिसगाईड करण्याचा किंवा दुसऱ्या दिशेने वळवण्याचा तुम्ही काम करताय। काही नाही, ह्याचं कुठे आहे हो? हे संविधान आहे आमच्या हातात, आमच्या हातात संविधान आहे आणि संविधान मध्ये लिहिलेल्या प्रमाणे आम्ही चाललो आहे। आम्हाला काय हे निषेध करण्याचा हक्क नाही का? आम्हाला संविधानाने हक्क दिलेला आहे की निषेध करू शकता तुम्ही, निषेध करू संविधानाने दिले ना। आता माननीय देवेंद्र फडणवीसला काय वाटतं, केंद्र सरकारला काय वाटतं, त्यांना का आम्ही हे देऊ, त्यांना उत्तर का देऊ? अरे मला दिलंय ना, मला संविधानाने हक्क दिलाय ना, तर मी आंदोलन करणार। आज ज्या प्रकारे तुम्ही आंदोलन करायला, श्रद्धांजली द्यायला तुम्ही बाहेर आले आणि तुम्हाला लगेच पोलिसांनी डिटेन करून पोलीस ठाण्यामध्ये नेलं, इथे पोलिसाचा एवढा फौज फाटा उभा केला, अशी परिस्थितीमध्ये तुम्ही पुढची वाटचाल कसं काय करणार आहे? नेहमी देखो, कधीही कुठेही जर अन्याय झाला तर आम्ही त्या अन्यायाविरुद्ध लढा देणार म्हणजे देणार, तो कुठलाही असो। आता मुलांबालांवर ज्या काय लाठीचार्ज झाला, अहो मुलांना तर मारलंच हो, लहान लहान पोरींना सुद्धा मारलं हो, त्याने छातीवर त्यांना मारलं। ह्यांना लाज नाही वाटत? हे नामर्द सरकार आहे, नामर्द सरकार, केंद्र सरकार आहे नामर्द। एक राजीनाम्यासाठी एवढा मोठा घोळ करतात, 30-30 दिवस 20-20 दिवस त्यांना उपोषण करावं लागतं। काय हे सरकार कुठं चाललंय? कुठं आपला चाललंय देश? काय करणार आहेत मोदीजी? काय करणार आहेत? कुठं या देशाला नेऊन ठेवलं तुम्ही? कुठे जाऊन डान्स करता, काय करता? काय तुमची प्रधानमंत्र्याला शोभणारी हे आहे का? काय करता तुम्ही? तुम्ही तिकडे जरा बघा आणि आमच्या मुलांना त्रास देऊ नका। ही यंग जनरेशन आहे, ही युवा जनरेशन आहे, ही कुठेही थांबणार नाही। भविष्यात तुम्हाला याचं कर्म भोगावे लागणार आहे। ज्या प्रकारे शरीफ देशमुखांनी एक मोठा शब्द बोलला की मोदीजी तुम्ही करणार काय आहे, तुमची इच्छा काय आहे, आणि ज्या प्रकारे युवकांचा, मुलांचा, स्टुडंटचा जो आंदोलन चाललेला आहे, काल लोकसभा घेराव केला गेला, पण याचा येणाऱ्या काळामध्ये जे गेलेला इतिहास आहे प्रत्येक देशाचे आपण बघितलेले आहे की जेव्हा जेव्हा जेन-झी आंदोलन उभा राहिलेला आहे तर एक वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, देशाचे वाटोळे होऊ नये म्हणून कुठे ना कुठेतरी मोदीजींना आता पाऊल पुढे करावं लागेल आणि या स्टुडंटची बोलावं लागेल आणि त्यांची जे मागण्या आहे ते मान्य करावेच लागेल। मला तर असं वाटतं 2-4 दिवसामध्ये काय होईल यावर आपण चर्चा